नाही काय मागच्या बरीच बी एकदा त्यांनी तिकडं वालवड बागाकडे का ती सूतगिरणीचं केलं पण काय तसं प्रत्यक्षात काय नाही प्रत्यक्षात काहीच नाही. प्रत्यक्षात कुणाला रोजगार मिळाला नाही. मागच्या वर्षी बी नुसतं आपलं निवडणूक आलं की उद्घाटन केलं आणि काहीच नाही झालं. पुन्हा रोजगार कोणाला मिळाला. भागाला दोन आमदार आहेत. एका बाजूला रोहित पवार आहेत, एका बाजूला राम शिंदे आहेत. एक विधान परिषदेवर आहेत, एक विधानसभेचे आहेत. एकंदरीत काय वाटतं, काम कुणाचं चांगलं आहे असं वाटतं? रोहित दादाच चांगले कारण की रोहित दादाकडे यंत्रणा बी आहे आणि काम बी चांगले. सामान्य माणूस गेला तर काम बी पूर्ण होतं. आपलं जर एखाद्या डिपार्टमेंटला काम असलं आपण सांगितलं दादांना तर डायरेक्ट तिथं फोन बी जातो. काम करून द्या का सांगितल्यानंतर काम बी होतं. आता आपण सध्या बघितलं तर या विधानसभा मतदारसंघात दोन आमदार आहेत. एका बाजूला MIDCचा प्रश्न सगळ्यात मोठा इथं होता. राम शिंदेच्या माध्यमातून थेरगाव या ठिकाणी MIDC मंजूर झालेली आहे. कसं बघताय याकडं? नाही